आणि आता पाहूयात 3 मिनिटात 30 बातम्या. पंतप्रधान मोदी नेहरूंच्या खूपच पुढे. शरद पवार नेहमी गुगली टाकत असतात. मोदींनी आणीबाणीमध्ये खूप संघर्ष केला. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धन करण्याचा दिवस ठरला. 22 ते 24 जून दरम्यान संवर्धन केलं जाणार. या काळात पदस्पर्श दर्शन बंद राहणार. मूर्तींवर ज्या ठिकाणी झीज झाली त्या ठिकाणी मूर्ती संवर्धन होणार. रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच औषधांची सक्ती करता येणार नाही. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश. तर गुटखा माफियांवर थेट मकोका लागणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कांदा खरेदी दरात प्रति किलो 70 पैशांची वाढ. सरकार आजपासून ₹16.50 दराने कांदा खरेदी करणार. पुणे जिल्ह्यातील 1,04,675 शेतकरी कर्जमुक्त होणार. शेतकऱ्यांचं 1175 कोटींचं कर्ज माफ होणार असल्याची माहिती. पुणे जिल्हा सहकारी बँकेकडून कर्जमाफीचा प्राथमिक अंदाज जाहीर. कांदा दराबाबत शेतकरी संघटना आक्रमक. कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्यास आंदोलन करणार. शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. कांद्याला 2,000पर्यंत भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. यंदा कमी पावसाची शक्यता, त्यातूनही मार्ग काढू. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन. मान्सूनच्या वाटेत एल निनोचं संकट. प्रशांत महासागरातील एल निनोच्या सक्रियतेमुळे देशातील अनेक भागात पावसाचं स्वरूप बदलणार. दुष्काळाचे ढगही गडद. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्याने चिंता वाढली. मान्सून रखडल्यानं मुंबईच्या किमान तापमानात लक्षणीय वाढ. जूनमधील 57 वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद. गुलाब्यात 30.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मराठी शाळांना भाडेवाढीत सवलत नाही. महापालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्यांसाठी 10% भाडेवाढ. अनुदानित शाळा महाविद्यालयांवरील आर्थिक भार. महामुंबई शिक्षण संस्था संघटनेची मागणी फेटाळली. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणी वाढणार. प्रणित मोरेचे जुने व्हिडिओ तपासले जाणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. नागपूर शासकीय वसतिगृह प्रवेशावरून वादाची शक्यता. उपवर्गीकरण लागू केल्याचा संघटनांचा आरोप. समाज कल्याणाची जाहिरात. SC प्रवर्गाचं उपविभाजन. कॉलममध्ये मातंग, मेहतर, इतर SC असा उल्लेख. मुंबईतल्या शाळांवर होणार कारवाई. अनधिकृत वर्ग तत्काळ बंद करण्याचे आदेश. शाळांना शिक्षण निरीक्षकांकडून नोटीस. शासकीय मान्यता तपासण्याचं पालकांना आवाहन. ठाण्यापर्यंतच नेत्रावती मत्स्यगंधा गाडी. LTT इथं 14 ते 16 जून दरम्यान ब्लॉक. विविध कामामुळे घेणार विशेष ब्लॉक. ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर भायखळा विद्याविहार ब्लॉक. हार्बर मार्गावर CSMT चुनाभट्टी वांद्रे ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर वांद्रे ते गोरेगाव ब्लॉक. 1 जुलै 2026 पासून सर्व गाड्या महाग. वाहनांच्या किमतीत 1.5% वाढ. पेट्रोल डिझेलचं इलेक्ट्रिक वाहन होणार महाग. 3 महिन्यातली दुसरी दरवाढ.